आहे त्या देखील तुम्ही पूर्ण करा. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला आम्ही देतोय शुभेच्छा. संजय रेवण नागळे वर्सेस आपण पाहणार आहोत श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा. पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. गोलंदाज आपण पाहिला तर दिनेश. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओहो चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र उचलण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये यशस्वी होताना पाहायला मिळाला दोन्ही खेळाडूंमध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर मग अविनाश आहे, दुसऱ्या बाजूने प्रज्वल म्हसेकर. अविनाश सोनावणे आणि प्रज्वल म्हसेकर ही सलामीची जोडी. गोलंदाजी करण्याकरिता दिनेश कोळेकर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सुंदर चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळले होते. 3 धावा मात्र पलून पूर्ण केलेत. अतिशय सुंदर अनबिटवीन विकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 धावेने मात्र धावफलक ऑन केलंय. थोडासा खालून खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या पद्धतीने बॅटचं हे अँगल फिरलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. अविनाश आहे ऑन स्ट्राईक वरती. डॉट चेंडू फुल टॉस बॉल. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग बॅटच्या टोफेसला लागला. 2 धावा मात्र पूर्ण होतील. अगदी खाली क्षेत्र होतं. दूरवर्ण क्षेत्ररक्षक पोहोचले गेले तोपर्यंत 2 धावा ह्या वेगाने पूर्ण केल्या. 4 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. दोन्ही चेंडू डॉटच्या स्वरूपात. त्याच्यानंतर एक तिहेरी धाव आणि एक दुहेरी धाव. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतोय. दुपारच्या सत्रानंतर आमच्या सोबत जोडले गेलेत आमचे गुणलेखक कैलासजी तांबडी. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं निश्चितच कल्पेश कोठावळे यांना. दुपारच्या सत्रामध्ये रवींद्र भोईर चांगलं गुणलेखाचे काम निश्चितच करत होते. यावेळेस पुन्हा एकदा विस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळालाय. एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलंय 6 आकड्यांवरती. जवळजवळ आपण पाहिला तर मग पहिल्या षटकाचा जो खेळ आहे ना तो संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचं विश्लेषण केलं तर मग 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकले गेले आणि त्याच कारणास्तव 6 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय. विकनेस जी कमजोरी आहे ना ती पकडली होती फलंदाजाची आणि त्याला अनुसरून दिनेशने मात्र मैदानाच्या आतमध्ये हे चेंडू फेकले होते. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत उमेश तारवी, जो संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी देखील चांगलं योगदान दिलंय श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा टीम साठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता ती झाली आहे नष्ट. काय जबरदस्त हा झेल पकडला. युवा टॅलेंट. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त केलाय आणि ह्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त कामगिरी राहिली आहे. काय नाव त्याचा? गिरीश हा खेळाडू होता. वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने निश्चितच काय जबरदस्त हा झेल मात्र पकडला गेलाय. युवा टॅलेंट टॅलेंट पाहायला मिळालं. पहिली पसंत म्हणजे क्रिकेट आणि जर क्रिकेट तुमच्या नसानसामध्ये असेल ना तर निश्चितच तुम्ही योग्य तो खेळ क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केल्यानंतर करू शकता. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालं. अविनाश मात्र बाद झाले. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय.
यस मास्तेकर, परंतु आपण पाहिलं तर मग 3 क्षेत्ररक्षक अखेरीस पुन्हा एकदा गिरीश फ्रेम मध्ये येतोय. इथून मात्र 2 धावा त्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेलं 8 या अंकांवरती. 3 ओव्हरचा हा मॅच. 3 ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. प्रज्वल सॉरी यश ऑन स्ट्राईकला होते आणि निश्चितच समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट उमेश तारवीच्या खात्यामध्ये जाताना पाहायला मिळेल. यश आउट. गणेश हडल यांच्याकडनं पारितोषिक मात्र लागू झाले गिरीश करता 300 रुपयाचे कॅश प्राइज. इथं ज्या कोणाला पारितोषिक लावायचं असेल तर आमचं जीपे हे चालू आहे, ऑनलाईन पारितोषिक करू शकता. आणखी एक विकेट. काय जबरदस्त बॉलिंग. जुनं ते सोनं पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. ऑल इज गोल्ड. उमेश तारवे जबरदस्त बॉलिंग. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 2 विकेट आणि 2 धावा फक्त दिलेत. 3 विकेट आणि फक्त 2 धावा. जबरदस्त कामगिरी. अगदी पूर्णपणे बंदिस्त केले गेले संजय 11 नागले या संघाला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग फक्त आणि फक्त 6 धावा आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन केल्या गेल्या उमेश तारवीच्या या गोलंदाजीमध्ये. धावफलक स्थिर आहे 8 आकड्यांवरती. 10 चेंडूंचा खेळ मात्र संपन्न झालाय. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश पडवले. उलटॉच बॉल, परंतु यावेळेस लाईन मिस केलंय. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू फेकला गेलाय. अभांतरच्या सरमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. हॅलो सफल क्रॉस झाले होते, त्याच्यानंतरही ऑनसाइडला खेळण्याची मानसिकता यावेळेस पूर्ण पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला ऑन साइडला. ऑफस्टॉम आले निश्चितच. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग ऑन साइडला खेळले गेले दीपेश आणि दीपेशच्या बॅट मधनं आहे तो चौकार. चौकाराने धावसंख्या पाहिली तर मग पोचली गेले 13च्या घरामध्ये. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. इथून आपण पाहिला तर मग हा चेंडू आहे नो. सुरुवातीचे 4 चेंडू आपण पाहिले ना तर योग्य ते पाहायला मिळाले आणि निश्चितच काही विकेट देखील डाऊन झाल्या, परंतु त्याच्यानंतर थोडीशी लेट अँड लाईन विखळली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर मग आतापर्यंत धावसंख्या शांत होती, परंतु यावेळेस धावसंख्येला चालना, गती, वेग मात्र मिळालाय. ऑन साइडला सुंदर क्षेत्ररक्षण झालं आहे, परंतु 2 धावा ह्या वेगानं पूर्ण केल्यात. या 2 धावेने धावफलक पोचला जाईल 16च्या घरामध्ये. आता मात्र धावफलक थोडस जे आहे ना ते चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. 8च्या सरासरीने ह्या 16 धावा. इथून अजून सुद्धा एका षटकाचा खेळ जो आहे तो बाकी आहे. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक आणि त्याच्यानंतर मैदानाच्या दिशेने वळूया. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की गिरीश बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 18 अंकांवरती. गिरीश बारे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कारनामा केला होता. या मॅच मध्ये आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. टप्प्याची लेंथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ थोडेसे पाय जे आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्लिप झालेत. हलकासा पाय आहे तो स्लिप झालाय आणि 3 धावा इथून मात्र पूर्ण झालेत. चला पाणी त्या ठिकाणी पोहोचवा आयोजक. सर मोठी दुखापत नाही आहे ना? येस ओके फाईन. दोन चेंडूंचा खेळ इथून अधोरेखित झाला. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपण पाहतोय दीपेश. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलेत. 1 पाऊसनं चेंडूला फील्ड केलं गेलंय. इथून 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष जो आहे तो फोकस केला. 23 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत परंतु 7 धावा खर्च केल्या 3 बॉल मध्ये गिरीश बारे ना. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हो हो शतरक्षक झेलपर्यंत आले होते परंतु झेल हातातून सुटला गेलाय. रनिंग शेल होता परंतु झेल मात्र पकडू शकले नाहीयेत. अगदी झेलपर्यंत पोहोचले होते जरूर शतरक्षक परंतु झेल झाले ड्रॉप. विशाल होते आणि विशालच्या माध्यमातून झालेली ही मिस्टेक. 2 धावा मात्र निश्चितच समोरच्या टीमला मिळायला जातील. यावेळेस अख्खू टप्प्याची लेंथ. चेंडू निघून गेला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता. चौकाराने धावसंख्या पोचली आहे ती 29 आकड्यांवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती 2 3 2 2 4 म्हणजे प्रत्येक बॉलला रेट केलं गेलंय परंतु यावेळेस हा मोठा फटका पाहायला मिळाला. धावसंख्या पोचली गेली आहे ती म्हणजेच 29 आकड्यांवरती. इथून शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक कमी आहे ना रे प्लेयर. यावेळेस आपण पाहतोय हा वाईट बॉल. उपांतरच्या सुरूमध्ये 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावफलक पोचले गेले 31 आकड्यांवरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर मग धावा आल्या होत्या त्या म्हणजेच 6. त्याच्यानंतर 10 धावा आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि ह्या ओव्हरमध्ये देखील भरपूर धावा येताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिला तर मग जवळजवळ धावा आल्यात या षटकामध्ये 15. अजूनही एक चेंडू जो आहे तो शिल्लक आहे. एवढं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोचले जातील.
3 धावा, 3 पूर्ण आले, 3 धावा इथून मात्र कंप्लीट झाल्या. 3 टोटल पोहोचली गेले ती म्हणजे 34 अंकांवरती आणि इथून जिंकण्याकरता 35 धावा हे विजयाकरता बांधवाव्या लागतील. चला आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करतोय. सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेले संघ गावदेवी स्फोट देवदळ, त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग ओम साई 444 नागळे संघ आणि चालू असलेल्या सामन्यातील एक एक प्रतिनिधी आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करणार आहोत. निश्चितच समोर आपण पाहतोय एक मंदिर मात्र कॅमेरामध्ये कॅप्चर केले गेले. शंकेश्वर धाम जैन मंदिर, डोंगरीपाडा, षष्ठीगरपाडा आपल्याला लाईव्ह ला दाखवलं जाते. सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. अगदी झाडा झुडपामध्ये लपलेलं हे मंदिर संकेश्वर धाम. चांगली माहिती आमच्यापर्यंत कैलास तांबडे यांनी पोहोचवली आहे आणि एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत, कॉमेंट्री देखील करतायत आणि ती कॉमेंट्री फक्त गाव कप साठी असते. ज्यावेळेस बीबीपाडा गावचा गाव कप असतो त्यावेळेस त्यांची कॉमेंट्री निश्चितच आपण ऐकली. चला आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे तो करतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्या दोन्ही कर्णधारांना आम्ही विनंती करतोय एक एक चिठ्ठी उचलायची. जी चिठ्ठी खाली राहील तिला आपण पुढे चाला देणार आहोत. चला एक एक चिठ्ठी उचला. चला आता ओपन करायचं. पहिल्या चिठ्ठीवरती नाव निघालंय विजय संघ आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे ओम साई 444 नागळे. म्हणजेच पुढे चाल मिळालेली आहे गावदेवी स्फोट देवदल या संघाला. आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचला गेलाय गावदेवी स्फोट देवदल संघ. या सामन्यातील विजयी संघ आणि त्यांच्या समवेत ओम साई 444 नागळे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅचला होईल सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 35 धावांचं आणि या 35 धावांचा पाठलाग करण्याकरता दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. चला मॅचला होईल सुरुवात. पुष्पक कोदे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. मनीष कोल्हेकर आणि तेजस तारवी ही सलामीची जोडी. 35 धावा 3 ओव्हर मध्ये कंप्लीट करायचे आहेत विजय करता. दोन्ही टीमला पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा देतो आम्ही समालोचन कक्षामधून. एक चांगला कॉन्सेप्ट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला बॉल तेज तरार होता पुष्पक कोदे या गोलंदाजाचा, परंतु दिशाहीन पाहायला मिळाला. दिशा चुकीच्या दिशेनं ही राहिली गेली आहे. वेग आपण पाहिला तर भन्नाट आहे पुष्पककडे, परंतु योग्य लेंथ मात्र निश्चितच हातालावी लागेल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस. अगदी वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातकंडामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. ओव्हरच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. जवळजवळ 11+ धावफलक जमा करायचा आहे धावफलकावरती.
यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने अगदी खाली क्षेत्र आहे. दोन क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या दिशेनं. जवळजवळ थर्डमॅनला हा चेंडू निघून गेला होता. इथून 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 3 आकड्यांवरती. चांगला मास्टर माइंड गेम मात्र निश्चितच पाहायला मिळतं. युवा टॅलेंट पुष्पक उदय याच्याकडे, ज्या अनुषंगाने त्याच्याकडनं बॉलिंग अटॅक हा केला जातो मैदानाच्या आतमध्ये. पुष्पकचा पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. फलंदाज मनीष कोळेकर झालेत बाद. आउट. सचिन नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला लागले पुष्पक कोदे या गोलंदाजाची. अचिव्हमेंट, सुंदर गोलंदाजी, सुंदर कामगिरी. सध्या तरी ऍक्टरचा रोल अदा करतोय. मुख्य अभिनेता ठरला यावेळेस संजय लवण नागले टीम करता पुष्पक कोदे. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी कमी वयाचा हा खेळाडू पाहायला मिळतोय, परंतु रिदम योग्य, गुणधर्म देखील खूप चांगले. मिस टाइम स्ट्रोक यावेळेस आपण पाहतोय. चेंडू गेला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता आलाय मोक्याच्या क्षणी हा चौकार. 4. चांगला सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो. फलंदाज सचिन आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं आपण पाहिला तर मग चौकार हा पाहायला मिळाला आणि चौकाराने धावफलक पोहोचले गेले 7 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज आहे सचिन. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहिलं तर ओहो, यावेळेस फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदलाव केला गेला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू आपण पाहिला तर मग स्टॉप केला गेला. एक सिंगल ही पूर्ण झाली. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 8 अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ इथून पूर्ण झाला आहे आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. यावेळेस आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक पॉइंटला क्षेत्ररक्षक पकडला गेलाय. झेल आणि समाप्त झाला आहे. तेजसचा देखील खेळ. आउट. सुंदरी माझ्या दिलाची राणी, स्वप्नातील भूतपरी.
आफ्टर ऑल आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉल वरती विकेट मात्र प्राप्त केली आहे. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही धावा हव्या आहेत. विजय करता 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश कोल्हेकर. पुन्हा एकदा मी टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. अगोदर एक बाउंड्री त्या ठिकाणी आली होती, परंतु यावेळेस फिल्डरमध्ये थोडा चेंजेसपणा पाहायला मिळाला आणि दोन बाउंड्रीज आहेत त्या थांबवल्या गेल्या त्याने. नंबर 2चे षटक टाकण्याकरता मनोजला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून मात्र दिनेश कोल्हेकर यांना मात्र यावेळेस मेन ऍक्टरचा रोल जो आहे ना, फिनिशर टच मात्र द्यावा लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अविनाशाला वेट करून चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषा पलीकडे निघून गेलाय. अगदी सुसाट पुढे निघाले होते अविनाश, परंतु 1 बाउन्स न चेंडू आपण पाहिला तर मग सीमारेषा बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार 4. षटकातील पुढील बॉल. स्टेप आउट होऊन चेंडूला मात्र फोर्स केलं समोरच्या दिशेनं. पकडला जाईल शेल आणि समाप्त झाला आहे दिनेशचा देखील खेळ. आउट. उमेश तारबे आले नो बॅटर. हलकासा गेम जो आहे तो फसत चालला आहे, कठीण होत लागला आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 13 धावा. 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील, नाहीतर मग हा सामना संजय 11 नागळेच्या बाजूने निघून जाईल. धीम्या गतीने बॉल मात्र फेकला गेला. बॅटरचे पोझिशन आहे ते ओळखली आणि निश्चित त्या अनुसरून चेंडूची लेंथ आहे ती थोडीशी हलकीशी मात्र मागे ठेवली. तिथून मात्र बॉलला थोडस वळण दिलं. कटर बॉल जरूर पाहायला मिळाला. पुढील बॉल. पुन्हा एकदा धीम्या गतीने ही लेन हाताळली गेली आहे. एक सिंगल ही कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले 14च्या घरामध्ये. इथून 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 ची गरज. 21च पाहिजे. 6 चेंडू 21. थोडस सामना मात्र कठीण झाला, कारण सुरुवात आपण पाहिली तर जी व्हायला हवी होती ना ती सुरुवात मात्र झाली नाहीये. परंतु अजून सुद्धा सामना संपलेला नाहीये. थोडासा कठीण काल
आणि निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि म्हटलं गेले कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून इथून जिंकलो नाहीये. जिंकण्यासाठी लढावं लागेल, लढाल तर घडाल. शिवबा लढला म्हणूनच तर महाराष्ट्र घडला. इथून अजून जिंकण्याकरता धावांची गरज आहे 21. शेवटचं षटक टाकण्याकरता अविनाश. बॅट लिडिंग एज लागली होती, बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती. एक सिंगल धाव येईल. 5 चेंडू 20. सामना थोडासा कठीण झालाय. इथून विचार बदलावे लागतील, कारण विचार बदलले तर आयुष्य देखील बदलेल. कारण आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. पुन्हा एकदा बॅटचं टॉपेज. ओ सुंदर झेल, सुंदर झेल. छोटा खेळाडू यावेळेस फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि सुंदर झेल मात्र पकडला गेलाय. संजय आणि त्याच्याच नावाने हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, संजय 11 नागळे. विशाल आलेत नवीन बॅटर. ओहो, यावेळेस आपण पाहतोय हा वाईड बॉल, म्हणजेच 22च्या स्वरूपामध्ये 2 धावा इथून आल्यात. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 17 आणि चेंडू शिल्लक असतील 4 आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील झालंय. एक सिंगल धाव आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 18 या अंकांवरती. इथून अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडू 17. 17चा खतरा मात्र निश्चितच पाहायला मिळालाय. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता थोडीशी मात्र खचली गेली आहे. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. कदाचित तिसरी घेतली जाईल का? तिसरी देखील घेतली गेली आहे. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये म्हणे उमेश मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडी कमी धन्यवाद डीजे. 2 चेंडू 14 धावा. ओहो, भावेश होते त्या ठिकाणी थोडेसे मात्र स्लिप झालेत. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये आलेत. हरेश्वर तारवी अजूपाड्याचा भावेश पवार आहे, परंतु हो ब्लॉकॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. अशा प्रकारे हा सामना जो आहे ना तो एकतर्फी जिंकलाय संजय 11 नागले या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन संजय 11 नागले संघ आणि हार्डलक टीम श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा. थोडेसे मात्र प्रयत्न कमी पडले. सुरुवात खूप चांगली झाली होती, परंतु मिडल ओव्हरच्या गोलंदाजांना थोडासा मात्र मार पडला. चुका झाल्या, त्या चुकांना मात्र निश्चितच